पाण्याच्या बॉटल्स आहेत ह्या जशा घेऊन चाललो आहे तशा परत आणायच्यात, अन्यथा 500 रुपये फाईन आहे. आणि जर 500 रुपये वाचवायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा. कसं आता आधीच माझं वजन जास्त आहे, त्यात माझ्याकडे बॅग दिली. आता बघू ट्रेकिंगला किती अजून त्रास होतोय ते. त्याच्यामुळे मी बॅग नाही घेतली, मी आपलं फक्त ओळख झाली सगळ्यांची. होय 2 मिनिटात सगळ्यांची ओळख झाली आहे माझी. सगळे इतके हसत खेळत असतात सगळी माणसं आणि आनंद घेत आहेत. कोणता म्हणजे परफेक्ट टाइम? दिवाळी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये फुल गर्दी असते. अच्छा, आणि विजिट करायचा परफेक्ट टाइम कोणता? डिसेंबरच. त्यांचं नातं ते सांगतील. आमची ओळख एकदम जवळ आले, आमचे एकदम जवळचे नातेवाईक एकदम घरातले निघालेत. आपण नेहमी असं भेटत जाऊ. नक्की नक्की. या ठिकाणी आम्ही 20 किलोमीटर बोटीतून प्रवास करून वासोटा किल्ल्यावर चाललो आहे. आता आम्ही आलेलो आहे वासोटा पॉइंटवरती. शुभम आहे आणि तिकडे माझं हे दोन कोण आहे? यांचं नाव काय आहे? अशोक आणि सौरभ. सौरभचं जरा आताच ब्रेकअप झालंय त्यामुळे जरा तो सदम्यात आहे, त्याला इकडे आणलाय. तर एकंदरीत खूप छान वाटतंय. आम्ही आले पहिल्यांदा फोटो काढून घेतले. आता आम्हाला अजून तिकडे जायचं पलीकडे, अजून वेळ लागणार आहे भरपूर. तर त्याच्यामुळे म्हटलं जरा थोडा लॉग स्टार्ट करतो. स्टार्ट द लॉग. सो आपण शुभमकडे थोडं बोलायला देऊयात. काय म्हणतोय शुभम? कसं वाटतंय त्याला? गॉगल बिगल घालून शुभम तयार आहे. कसं वाटतंय शुभम? वासोट्याचा व्ह्यू खूप भारी आहे, रायडिंग वगैरे पण भारी आहे, बोटिंग वगैरे पण. बोटिंग कसं वाटतं? बोटिंग खूप छान आहे, खूप दूरवरची बोटिंग आहे, 6-7 किलोमीटरची बोटिंग आहे, भारी एवढी नाही आहे. रे. तुला पण म्हणलं 6-7. तेच मीच म्हणलं याला, मीच म्हणलं 6-7 किलोमीटर आहे. आता आपण इकडे देऊया त्यांच्याकडे. अशोक आणि डिजिटल मार्केटर आहे आणि सौरभ वकील आहे. हॅलो फ्रेंड, कसे आहेत? हाय, हाऊ आर यू? गुड मॉर्निंग. ठिकाणी आम्ही आलो आहे वासोटा किल्ल्यावरती. या ठिकाणी आम्ही 20 किलोमीटर बोटीतून प्रवास करून वासोटा किल्ल्यावर चाललो आहे. खूप छान वाटतंय. पाणी अतिशय सुंदर आहे बोटिंगमध्ये, खूप मस्त वाटतं. वकील साहेबांनी कसं बोललं पाहिजे? वकील साहेब आमचे बोलत नाही, ते जरा सदम्यात आहे थोडे, त्यामुळे असे आम्हाला ऐकत नाही. त्याच्या मूडवरती कार्यक्रम असतो. बघा, याचं फोटोग्राफी चाललेली आहे अशोकची. म्हणजे एकदम नेचरची फोटोग्राफी करतोय. पाण्यातला मासा बघायचा ट्राय करतोय, त्याला काही मासा भेटला नाही. तर सौरभ कोणत्या विचारात बसलाय रे? सदम्यात आहे थोडा. सदमा म्हणतात त्याला, त्या टाईप मध्ये. आणि बघा, आम्हाला इकडे जायचंय, ह्या रोडनी जायचंय अजून पुढे. भरपूर आम्ही अर्धा तास झालं बोटिंग मध्ये, अजून सरळ या रोडनी पुढे परत तसंच जायचंय. तर बघूयात किती वेळ लागतोय, काय होतोय. एकंदरीत जो इथला व्ह्यू आहे खूप छान व्ह्यू आहे. एवढे लोक बसले, सगळं हे झाले आणि खूप छान वाटतंय. तर आम्ही वरती जातो, गडावरती गेल्यावर तुम्हाला सांगतो अजून काय गोष्टी आहेत. पुढे जर बघितलं तुम्ही तर पुढे पण बोटिंग चालू आहे. ते बघा त्या बोट, आमच्या पुढे त्या 3-4 बोट आहेत, तो त्या पण चालू आहे. आणि कसं यायचं, प्लॅन काय करायचा ते मी तुम्हाला सांगतो आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बघू शकता मागे भरपूर लोक आहेत, 12-13 लोक एका वेळेस बोटिंग मध्ये बसतात. त्यांना घेऊन पुढे ते जातात. तर तुम्ही 3-4 जण जर आले इथं तर 3-4 जणांसाठी एवढी मोठी बोट करणं त्यांना पण परवडत नाही. तो 12 जणांचा जो ग्रुप असेल तर 12 जणांसाठी ते बरं पडतं त्यांना पण. नैसर्गिक वातावरणात आल्याचं फील येत आहे आणि खूप छान वाटतं एकंदरीत. चलो आता आम्ही जातो गडावरती गेल्यावर बघूया काय काय पाहिलं.
बघू शकता आत्ता सगळे लोक निघालेले आहेत वरती, आम्ही पण निघालेलो आहे. बघूयात किती वेळ लागेल. बघू शकता काही खूप गर्दी आहे तशी बऱ्यापैकी. आता आम्ही स्टार्ट केले बघा, आम्ही सगळे आता घेतलं, अशोकने काठ्या वगैरे घेतले. सो आता निघणार आहे आम्ही एकंदरीत. तेव्हा ह्याला जोक सुचतात, तेवढा सिरियसपणे आपण चेक करायला आलो तुम्हाला जोक सुचतात. काय वाटतं का तुम्हाला? ते बघा शुभमंगल सावधान. ओके, हे लागतं फोन आलो. चलो, या ठिकाणी सगळेजण वासोटा जंगल येथे ट्रेकला आलेले आहेत. इथं बघू शकता तुम्ही खूप सारी गर्दी आहे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सगळे थांबलेले आहेत. आणि ह्या ज्या पाण्याच्या बॉटल्स आहेत ह्या जशा घेऊन चाललो आहे तशा परत आणायच्यात, अन्यथा 500 रुपये फाईन आहे. आणि जर 500 रुपये वाचवायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि या पाण्याच्या बॉटल नक्की करा आणि शेअर आणि लाईक करा. बाकी आयुष्य सुंदर आहे, एन्जॉय ब्रो. दादांसोबत भेटणे झालं. कुठून आले तुम्ही? पुणे. पुणे. मी पण इंदोरीवरून आलो. अरे वा, गुड. मी पाहिलं तुम्ही थोडं लेट आला. हे बघा इकडे बॅग चेकिंग चालू आहे. बॅग चेकिंग करून झाले की आपल्याला पुढे जायचं आहे. ज्यांनी आणले नसतील त्यांना शेअर करा. आणि आज आमचे एक मित्र आहेत, त्यांच्याच बॅगमध्ये मी माझ्या सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्यांना सांगितलंय मी बोटमध्ये घेईल तुमची बॅग, बाकीचा टाइम तुम्ही घ्यायची. पण तेच केलंय बघा, चौकांचा बोजा माझ्याकडे दिलाय वागवायला. प्रामाणिक लोक जे असतात त्यांना तुम्ही असं बघू शकता. हा, हे बॅगवाले कसे आहेत जरा, म्हणून तर त्यांचं चेकिंग होत आहे, पोटाचा बोजा व्हायला. म्हणून बॅगवाल्यांचं चेकिंग होत आहे. हरकत नाही. चांगल्या प्रकारे आपण एक 10-15 मिनिटं चालायचं पुढे जाऊन, त्यानंतर मी थांबणार आहे. कुणाला जर इच्छा असेल तर वायावर जॉईन करू शकतो. तुमच्या जोडीला गुड. कोणतरी भेटतं बघा. कुणीही दम लागतो म्हणून ट्रेकिंगला यायचं टाळू नका. सारख्याला वारके भेटतात, हे तरी पुढे गेले तरी आपण सोबत जाऊ का. चलो गाईज, आता बॅग चेक करूया. त्या ठिकाणी बॅग चेकिंग चालू आहे. या ठिकाणी आपल्या बॅगमध्ये खाण्यापेक्षा कपडे जास्त आहेत तुमच्या चौघांचे. ह्यातच टाकलेत कपडे. अशा पद्धतीने आमचं जे आहे ते बॅग वगैरे चेक करून झाली सगळी. बघा माझ्या मागे त्यांनी बोजा दिलाय सगळ्यांचा आणि मी पण घेतलाय. त्याच्यामुळं आपल्याला जे काय आहे बोजा कमी होईल आणि चालायला जरा सोपं पडेल. ओके, हे बघा टाका बॉटल टाका, तुम्ही टाका बॉटल. बरोबर. चलो, हे बघा अजून एक बॉटल टाकली मला. काय बाकी ग्रुपमुळे आधीच आपल्याला 1 तास लेट झालाय. निघलेलो आहे आम्ही आता. या ठिकाणी काका पण येतात. आज या ठिकाणी तुम्ही बघू शकता काका स्वतः ट्रेकिंगला आलेले आहेत आणि ह्या वयामध्ये इतक्या चांगल्या प्रकारे काका ट्रेकचा कॉन्फिडन्स आहे त्यांचा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी एवढ्या सर्व लोकांना मागे टाकून स्वतः पुढे चालत आहेत. डोक्यावर हिरव्या कलरची टोपी. हो, आणि आम्ही बाकीचे सगळे मागे टाकून चालले काकांना. आणि आम्हाला या वयामध्ये एवढीच एनर्जी राहावी अशी अपेक्षा करतो. बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने पूर्ण जंगल ट्रेक आहे. वासोटा जंगल ट्रेक म्हणू शकता तुम्ही. आणि एकदम निसर्गरम्य वातावरणात आले का वाटतंय. फार छान आहे, एकदम कसं वाटतं तुम्हाला? फारच छान ट्रेक आहे आणि इतका आनंद होतोय ट्रेकला. सगळे आणि जवळजवळ सहकारी इतके छान आहेत सगळे. 2 मिनिटात आपली ओळख झाली सगळ्यांची. होय, 2 मिनिटात सगळ्यांची ओळख झाली आहे माझी. सगळे इतके हसत खेळत असतात सगळी माणसं आणि आनंद घेत आहेत. तुम्ही पहिल्यांदा आले का इकडे काका? मी पहिल्यांदाच आलोय. ओके, कुठून आले तुम्ही? मी सांगलीहून आलोय. ओके, काका सांगलीवरून आलेत. ओके, आम्ही दोघंच आहे, नवरा बायको. ओके, हा ते तुम्ही शेजारी बसलेले पलीकडे. ओके ओके. आज आमचं अॅनिव्हर्सरी आहे. अरे वा, हॅपी अॅनिव्हर्सरी काका तुम्हाला. 37वी अॅनिव्हर्सरी आहे काकांची अॅनिव्हर्सरी आहे. सो आता अॅनिव्हर्सरीची पार्टी पण होईल आपल्याला संध्याकाळी. नक्की होईल. नक्की होईल. 37 पार्टीचं सगळं सामान घेतलंय. बरोबर आहे. 37 वर्ष झालेले आहेत काकांच्या लग्नाला आणि 37वी त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. सो असंच काका तुम्हाला आरोग्य लाभो दोघांना पण. थँक्यू. असंच ट्रेक वगैरे तुमच्याकडून घडवत आणि हेल्दी लाईफ तुम्हाला पुढे जावो. माझ्याकडून आणि माझ्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. आणि ह्या मागच्या पोरांकडून पण. होय होय. काकांचं नाव नाही विचारलं. काका हा नाव सांगा तुमचं. अविनाश चपळगावकर. ओके. आणि अर्चना चपळगावकर. ओके, अविनाश चपळगावकर आणि अर्चना चपळगावकर सांगलीचे आहेत काका.
सो मस्त वाटलं काकांची एनर्जी वगैरे बघून. चॅनल कुठलं आहे तुमचं? टेक ट्रॅव्हल अँड मी. टेक ट्रॅव्हल अँड मी. हो. ओके. मी तुम्हाला जाताना नाव वगैरे देतो. येस येस शुअर शुअर शुअर. शेअर करा, सबस्क्राईब करा. येस 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 शुअर. चलो थँक्यू. थँक्यू. ओके. हॅलो गाईज, बघू शकता तुम्ही पूर्ण जंगल आहे आणि पलीकडचं पाणी आटलेलं आहे ते. सो त्याच्यामुळं थोडंसं आता 1 महिन्याभरात गड बंद होईल. आणि इकडं जर बघितलं तर वरती सूर्य आहे, पण सूर्यप्रकाश असला तरी झाडांचं वरनं झाकण असल्यामुळं सावली आहे आणि या ठिकाणी कंटाळा येत नाही आहे पूर्ण. आणि सावकाश चल की मला पळायला नको लावू, सावकाश चल. आणि बघू शकता तो शुभम थोडा पटपट पुढे येतो आहे. तर त्याने अशा पद्धतीने व्हिडिओ काढलेला आहे छानसा. आता व्हिडिओची क्वालिटी बघा तुम्ही कशी आहे, त्याच्यावरनं ठरवा तुम्ही त्याला शिवाय द्यायच्या का त्याचं कौतुक करा. चला बघू शकता मित्रांनो, इथे मारुतीरायाचं मंदिर आहे आणि शेजारी गणपती बाप्पा आहेत. हे बघा, हे मारुतीरायाचं मंदिर आणि शेजारी आपले गणपती बाप्पा. चलो बघा, इकडे पण पूर्ण पाणी असेल म्हणजे, पण ते पाणी आत्ता आटलेलं आहे आणि पूर्ण जंगलमध्ये आल्याचं फील येतं आहे. हे बघा, शिवम चाललेलं आहे काठी घेऊन इकडे आणि आपल्याला जायचं आहे इकडं. चलो. आणि दम लागल्यामुळे बसलेलं आहे मी पण. तुला काय दम लागलाय? ते बिचारे सौरभकडे सॅक दिली आहे त्यांनी तिकडे, आधी माझ्याकडे दिली ती, पण मी अत्याचार काय अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि सॅक माझ्याकडची घेऊन त्यांच्याकडे दिली. आपली टीम आलेली आहे मागून या ठिकाणी पुढे. तो आता परत आपण जाणार आहे. प्रत्येकी 200 रुपये कॉन्ट्रीब्युशन काढलेत आणि संध्याकाळी केक कापणार आहेत. नक्की नाही, कोणती पण करायची गरज नाही तुम्हाला, आम्ही करून टाकू एवढं मस्तपैकी. आपण काकांचा एक मेमोरेबल इव्हेंट करू अॅनिव्हर्सरीचा, त्यांच्या पण कायमस्वरूपी लक्षात आणि ध्यानात राहिलं पाहिजे. असेच आनंदाचे मोमेंट आहेत. बघा कसं होतं ज्यावेळेस आम्ही आभारी असो कायमचे. नक्कीच. आणि कसं होतं शेच व्हिडिओ ज्यावेळेस आम्ही तुमच्या वयाचे असताना बघितल्यावर आम्हाला कसं एकदम मस्त वाटेल. तुम्हाला 1000 व्ह्यूज देणार आहे आणि मी तुम्हाला आईस्क्रीमची पार्टी देणार आहे. ओके. सो आता आमचं ठरलेलं आहे 1000 व्ह्यूज येतील, आईस्क्रीमची पार्टी मी त्यांना देईल. हां अहो ठीक आहे, ठीक आहे ना, एवढं काय तेव्हा तुमच्यापेक्षा मोठे आहे का ते, काय विषय नाही. ठीक आहे चालेल. तर 3-3 किलो आईस्क्रीम खाणार आहेत ते. बघा बोलल्यावर ओळखीची गरज नसती. शुभम थांबलेला आहे. 2 किलो खाऊ द्या, 3 किलो खाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. आता आम्ही इथं बसलेलो आहे जरा वेळ, मला तर लई दम लागलाय. बघा हे सगळे बसलेले आहेत, मी पण जरा वेळ बसतो आणि आता मग निघतो आम्ही वरती. ऑलमोस्ट 50% आलेलो आहे. हाणू नको, 50% आलेलो आहे आम्ही गडावरती. ते बघा इथनं वरती जायचंय. आता या ठिकाणी आमच्या बॅगीचा बोजा जो आहे तो अशोककडे दिलाय. अशोक वजनापेक्षा जास्त आहे. कसं आता आधीच माझं वजन जास्त आहे, त्यात माझ्याकडे बॅग दिली. आता बघू ट्रेकिंगला किती अजून त्रास होतोय ते. त्याच्यामुळे मी बॅग नाही घेतली, मी आपलं फक्त ट्रायपॉड घेतलंय. शुभम काठी घेऊन, खरी बॅग याने घेतली पाहिजे. नाटकं चालू आहेत. ठीक आहे, त्याला पुढे गेल्यावर देऊया. चलो वरती जाऊयात आता. वरती आलेलो आहे गडावर आणि बघू शकता लोक पण आहेत. दुपारचे आत्ता साधारणतः तुम्हाला सांगायचं झालं तर 1:30 वाजलेत आणि 1:30 वाजता जर तुम्ही बघितलं हे बॅक साईडला पूर्ण लोक आलेले आहेत. ऊन पण आहे, पूर्ण चमकते डोळ्या म्हणून गॉगल घातला आहे आणि एकदम छान असा व्ह्यू आहे. मी तुम्हाला फक्त एक बॅक कॅमेरा ऑन करून दाखवतो गडावरचा व्ह्यू आणि बाकी गडावरचे जे स्पॉट आहेत ते स्पॉट पण मी तुम्हाला दाखवेल. पण सध्या गर्दीमुळे ते शूट करता येत नाही आहेत. बघायत आपण फक्त शूट करून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक्सटर्नल ऑडिओ टाकून घेऊयात. तुम्हाला मी दाखवतो बॅक कॅमेरा ऑन करून. हे बघा इकडं अशा पद्धतीने आहे. तिकडे नागेश्वरी टेम्पल आहे बघा, ते दिसतंय ते आपल्याला खूप लांब आहे. आणि इकडं जर बघितलं तर मित्रांनो ते जे दिसतंय तुम्हाला तिथं आपल्या बोट आहेत पलीकडे. तर ते एवढ्या आलेलो आहे या ठिकाणी. साधारणतः 3 तास लागले वरती यायला.
3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या ठिकाणी वरती येणं झालेलं आहे. आपली टीम पुढे आहे, मी मागून शूट करत चाललो. तर मित्रांनो, हे आमचे गाईड यांनी आम्हाला वरपर्यंत आणलं बोटीमधून. त्रास देतात लोकांना, यांना सांगितलं त्यांनी सांगितलं तरी बोटीवर चढतात. बोट नंबर 16 आहे आमचा. आणि इथं पण आता बघा आलेत बाकीचे गायब आहेत, सो यांना त्रास होतो. तुम्ही जर ग्रुपने येताय ना तर सगळेजण ग्रुपनेच थांबा, जेणेकरून यांचा ताप होतो. आमचे मेंबर एक आता सापडले. हो का, हे मी आता चालू जवळ चालले. सो यांचं एक म्हणजे यांच्याकडून बोलतो की जर तुम्ही 13 जण एका बोटमध्ये आलाय तर 13 जण सोबत वरती सगळे फिरा आणि सोबतच खाली फिरा. हा म्हणजे हे करा, कारण की तुम्ही 4 जण इकडे जाताय, 4 जण इकडे जाताय, मग मध्ये यांचं हे होतं. बरोबर. तुम्ही कधीपासून आहे दादा गडा इकडे? झाले तरी 10-12 वर्ष झाले. अच्छा, 10-12 वर्षापासून येच. हो हो. ओके. आणि सीझन कोणता म्हणजे परफेक्ट टाइम? दिवाळी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये फुल गर्दी असते. अच्छा. आणि विजिट करायचा परफेक्ट टाइम कोणता? डिसेंबरला योग्य राहते. अच्छा. आता कोणता आहे रे? जानेवारी. म्हणजे आम्ही पण बरोबरच आलोय. म्हणजे बरोबरच आलाय तुम्ही. आणि आता गड बंद होतो ना हा कधीतरी? नाही, तो जून मध्ये बंद असतो, पावसाळी बंद असतो. अच्छा. बघा, पावसाळ्यात गड बंद असतो. आता आम्ही आमच्या बाकीच्या चुकलेल्या मेहण्यांना बघतो, शोधतो आम्ही. चला आता, चला चला चला. मित्रांनो, आता आम्ही रिटर्न बॅक टू चाललोय. जिथे आम्ही बोटिंग केलं ना त्या बोटमध्ये चाललोय परत. मी बघा जरी थोडे थोडे चालू आहे, पाऊस बंद झालाय पण थोडे थोडे जरी चालू आहे. त्याचं थोडंसं पाणी पिणार आहे मी आता. इकडे तुम्ही बघितलं हे बघा, हे आपण पिऊ शकतो. पूर्ण जरायचं जे स्वच्छ पाणी म्हणू शकतो तुम्ही ते पाणी, आणि एकदम थंड पाणी आहे. बरोबर. हे टेस्ट तुम्हाला दाखवतो मी. हे पाणी पुढे नेतो. एकदम गोड पाणी लागते, गोड एवढं छान लागते. फायनली आम्ही आलेलो पायथ्याला गडाच्या. हे बघा इकडे बसले, आमच्या आधी जेवण बसलेले. काय नाही, आमच्या आधी आली ती जरा. आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत हळूहळू सावकाश अशोक आणि मी एकदम सावकाश रिलॅक्स होत आलो. यांनी तेच कधी नाही वाटलं की ती इथं बसली. तिथं बसण्यापेक्षा थोडं नेचरचं एन्व्हायरमेंट पण एन्जॉय केलं पाहिजे असं मला वाटतं. फायनली सगळं ट्रेक वगैरे कंप्लीट करून आत्ता आम्ही आलो इकडे आमच्या डेस्टिनेशनच्या एंडिंगला. म्हणजे आता इथनं गाड्या घेऊन निघायचं आहे पुढे तिकडच्या साईडला. सो आता बघूयात, नवीन नवीन फ्रेंड्स झाले,
खूप काही ओळखी झाल्या, बोलण्यातून खूप काही नाती निघाली आणि बाहेर पडले की 4 गोष्टी आपल्याला बोलण्यातनं नक्कीच आपल्याला साथीदार भेटत असतात. सो असं मला आज प्रत्यय आला त्याचा. सो आपले रुपेश आणि जितेंद्र सो दोघं हे पण आपले पाहुणेच निघाले. सो मी त्यांच्याकडे देतो, ते आता व्यक्त करतील त्यांचा एक्सपिरियन्स कसा झाला. कोण बोलतंय? खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि खूप मजा आली. आणि मला सुरुवातीला वाटलंही नव्हतं मी इतका मोठा ट्रेक करेल, पण जेव्हा सगळे साथीदार एकत्र होते आणि जो माहोल होता त्या माहोलमध्ये इतका मोठा मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम ट्रेक केला. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि निश्चितच इथून पुढेही असे ट्रेक करेल. नक्कीच नक्कीच. थँक्यू. जितू. आजचा एकदम वेगळा असा ट्रेक मित्रांबरोबर खूप आनंद घेतला. थँक्यू. तुमच्यामुळे खूप प्रोत्साहन. येस. म्हणजे आम्ही आम्ही आता- कंटाळलेलो हां. सगळेजण, आम्ही गप्पा मारत गेलो. आम्ही 2-2.5 तासात ट्रेक कंप्लीट केला आणि यांचं नातं ते सांगतील आमची ओळख एकदम कशी जवळ आले. आमचे एकदम जवळचे नातेवाईक एकदम घरातले निघालेत. आपण नेहमी असे भेटत जाऊ. झाली. नक्की नक्की. एकदम माझ्या मामीकडचे निघाले ते नातेवाईक. आता नक्कीच आपण त्यांना घरी बोलूयात, अंजीर पार्टी करूयात, होरडा पार्टी करूयात. नक्कीच. चलो, अजून पण आपले फ्रेंड आहेत त्यांना पण भेटतो आणि निघतो. हॅलो गाईज, फायनली आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि नाश्ता करून आता आम्ही निघालो बॅक टू जर्नी. आणि आपल्याला जे काका मी तुम्हाला मगाशी म्हणलं ते भेटलेले, त्यांची ॲनिव्हर्सरी पण होती. आम्ही सेलिब्रेशन पण केलं छोटंसं स्वीटचं. आणि आपण त्यांच्याकडून 2 शब्द घेऊयात बोलून. त्यांना कसं वाटलं, म्हणजे त्यांचा फीडबॅक काय होता, त्यांनी कसं एक्सप्लोर केलं, आपण त्यांच्याकडे देऊयात आता. काका आणि काय काकू आहेत बघा. हॅलो. हां, ट्रॅक उत्तम झाला, एकदम मस्त ट्रेक झाला आहे. आत्तापर्यंत आम्ही हा पहिल्यांदाच ट्रेक केला आणि इतका छान झाला. ट्रेक अवघड होता पण तरी आम्हा दोघांनाही जमलंय. हिला पण उत्तम जमलंय. हो, आणि कायम ह्याच्यात राहील. मेमोरेबल झाली आमची अॅनिव्हर्सरी. नक्कीच नक्कीच. अॅनिव्हर्सरी आमची मेमोरेबल राहील म्हणते. तुम्हाला 50-60 लोकांनी विश केलं अॅनिव्हर्सरी. आणि सगळ्यांनी 50-60 लोकांनी आम्हाला विश केलं. इतकं खुश केलंय आम्हाला त्यांनी खरं. नक्कीच नक्कीच. थँक्यू यू ऑल. नक्कीच. आणि आणि तुमच्या चॅनलचे आभार. थँक्यू. आणि हेच तुम्हाला भावी आयुष्य सुखाचं आनंदीचं जावं अशीच प्रार्थना या ठिकाणी करतो. आणि नेक्स्ट टाइम आपण नक्की भेटू. होप सो. पुण्यामध्ये आल्यावर मला कनेक्ट करा. आम्ही नंबर वगैरे घेतलेला आहे. जरूर. आणि काकांची 37वी अॅनिव्हर्सरी, तरी एवढा मोठा ट्रेक करतायत, हे करतात. आणि माझे फ्रेंड्स झोपलेले आहेत विकेंडला, त्यांना पण एक खूप पाहिलं काहीतरी वाटलं पाहिजे. सो एक म्हणजे त्यांना काय म्हणतात, जे आता झोपलेत माझ्या बरोबर, बाईक दिलाच पाहिजे त्यांना. म्हणजे काकांची मुलं पण आमच्यापेक्षा मोठे आहेत आणि ते ह्या वयात एवढं हे करतायत दोघे जण. सो खूप अप्रिशिएटेड आहे. म्हणजे आपण तर काही बोलू शकत नाही त्याच्यावर, बट आहे. सो आपण खूप काही शिकलो आणि खूप काही शिकायला पण भेटलं तुमच्याकडून. सो आपण भेटूयात नक्की. भेटूयात. थँक्यू. बाय बाय. खूप छान पद्धतीने वासोटा ट्रेक या ठिकाणी आपला कंप्लीट झालेला आहे आणि ट्रेकला या ठिकाणी पूर्णविराम लागलेला आहे वासोट्याच्या. नेक्स्ट काही गोष्टी आपण अशाच एक्सप्लोर करणार आहेत. आणि बाहेर पडले की नवीन काही गोष्टी शिकत जातो माणूस, नवीन लोक भेटत जातात. ते काका काकी होते, त्यांची 37वी अॅनिव्हर्सरी होती. सो ते अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन म्हणून ते असं म्हणतात की एक ट्रेक करू आपण. म्हणजे त्यांच्याकडून पण खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे या वयात त्यांची एनर्जी आणि ते आपल्यापेक्षा खूप हाय लेवलला होतं. सो आपण पण असंच काही गोष्टी शिकत राहणार आहे आणि एक्सप्लोर करत राहणार आहे. हे बघा बॅक साईडला हे वासोट्याचा व्ह्यू इकडे हे पूर्ण म्हणजे ग्राउंड टाईप आहे. आणि हे पाण्यातनं आतमध्ये गेले की वरती मग बोटिंगनी गडाच्या पायथ्याशी जायचं. लॉग कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये. खूप मस्त आणि मेमोरेबल लॉग होता. आता मला दम लागला आहे थोडा चालून. चलो, लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. मित्रांनो, आणि जिथं आम्ही आधी बुकिंग केलं होतं हॉटेलचं वगैरे, सो ते हॉटेल देसाईवाडा. सो देसाईवाड्यांनी पण, या हॉटेलवाल्यांनी पण खूप चांगली सर्व्हिस दिली. तिथले आपले 2 मित्र होते. सो सर्व्हिस वगैरे पण खूप चांगली आहे. आणि व्ह्यू पण बघू शकता तुम्ही हॉटेलचा, पूर्ण असा नैसर्गिकरित्या तलावाच्या शेजारीचे. मग तुम्हाला जास्त कष्ट पण करायला लागणार नाही बोटिंगपर्यंत जाण्यासाठी. आणि बघा हॉटेल देसाईवाडा पूर्ण मोठं हॉटेल आहे. आणि इकडे त्यांचे नंबर वगैरे दिलेले आहेत, म्हणजे काय आहे ते. सो कधी पण तुम्ही जर त्यांना आदल्या दिवशी कॉल केला तर ते तुम्हाला जे काय आहे ते अरेंजमेंट करतील. हे बघा सिटिंग अरेंजमेंट पण इकडे असे आहे खूप. आणि यांचे टेंट पण आहेत अवेलेबल. सो टेंट वगैरे आहेत त्यांचे. पूर्ण तुम्हाला स्नॅक्स वगैरे पण भेटतील. तुम्ही त्यांच्या दादांजवळ देतो, ते थोडं सांगतील. ओके, नमस्ते. आपण हॉटेल देसाईवाड्यावरून तुम्हाला थोडीशी काही माहिती देतो देसाईवाड्याची. आपण वासोटा ट्रॅक करतो, खास करून एकदम स्पेशल. आणि आपले फॅमिली कपल असो, फॅमिली असो, त्यांच्यासाठी एकदम उत्तम सोय आपले हॉटेल देसाईवाड्यावरती.
आणि आपले कॅम्पिंगचे बी तुम्ही साईट बघू शकता. हॉटेल देसाईवाडा म्हणून कॅम्पिंग साईट आहे आपले, ते करू शकतो आपण. आणि आपल्या इथं 4 पॉईंट आहेत. आणि लोकलला बोटिंग करायचं म्हणलं तर दत्त मंदिर आहे, त्रिवेणी संगम आहे आणि आपला 12 महिने चालणारा मेन वॉटरफॉल धबधबा तो कंटिन्यू आपला 12 महिने चालणारा असतो. आणि दत्त मंदिरचं तुम्हाला आपण बॅनर लावलेले आहेत सर, ते आपण बघू शकतो. दत्त मंदिर मध्ये एक महादेवाची पिंड आहे, ते भुयारी मार्ग आहे तिथं मेन खरा, म्हणजे खूप मस्त एकदम गारवा, खूप मस्त आहे. हा दत्त मंदिर आहे. तिथंच समोर आपल्याला त्रिवेणी संगम बघायला भेटतो. तो संगम आहे कांदाटी, सुळसी आणि कोयना अशा 3 नद्यांचा संगम आहे. हा आपला 12 महिने चालणारा हा कुठे आहे? आता आपण गेलतो का इथं? आता आपण गेलो नाही, आपल्या समोरच आहे, आपल्या रिसॉर्टच्या समोरच आहे तो. हा इकडे समोरच आहे. आणि वासोटा आपण ट्रॅक करतो त्याच्या बाजूलाच म्हणून नागेशीचं मंदिर आहे एक, ते बी आपण ट्रॅक करू शकतो. आणि ते वासोट्याचं आपले हे ठीक आहे. खूप छान आहे. मी रात्री त्यांना 8 वाजता फोन केला, त्यांनी मला लोकेशन दिलं आणि आम्हाला मग वेटिंग काहीच नाही करायला लागलं. आलो की लगेच त्यांनी आमच्यासाठी अरेंज पण केली लगेच बोट आणि कमी प्राईसमध्ये दिलं त्यांनी. तर नक्कीच तुम्ही पण व्हिजिट करा. मी डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. आणि आपण अगेन पुन्हा एकदा स्टेला येणार आहे. हा रन टाइम प्लॅन होता, आपण नेक्स्ट टाइम पूर्ण प्लॅन करून येणार आहे. चलो धन्यवाद, थँक्यू. निघतो आम्ही.